लोणावळ्यातील भुशी धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेले भूपेन भंडारी आणि अंकित हांडे हे 2 20 वर्षीय युवक धरणाच्या पाण्यात बुडाले। यातील भूपेन भंडारी या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक बचाव पथकाला यश मिळालं, तर अंकित हांडे युवकाला शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होतं। अखेर सायंकाळी उशिरा अंकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मुंबईमधील अंधेरी येथील हा युवक असून आज सकाळी ते लोणावळ्यात आपल्या 10वी मधील इतर 11 मित्रांसोबत गेट टुगेदर तसेच पावसाळी पर्यटनासाठी येथे आले होते। विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नसताना ते पाण्यात उतरल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना पाण्यात उतरून स्वतःचा आत्मघात करून घेण्याची या एकाच आठवड्यातील ही तिसरी घटना असून यात 4 तरुणांनी आपले प्राण गमावले आहे। भुशी डॅममध्ये 2 युवक बुडाल्याची ही घटना घडलेली आहे। त्यातील एक मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध चालू आहे। आता त्याचा बचाव कार्य चालू आहे। सुरक्षा व्यवस्थेमध्ये पोलिसांतर्फे इथं 35 ते 40 जवान आणि 2-3 अधिकारी सुरक्षेमध्ये आहेत, परंतु हे भुशी डॅम आहे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा आहे। त्यांच्यातर्फे अजून इथं सुरक्षा रक्षक लावलेत का याच्याबद्दल अजून काही त्यांच्याकडून आलेली नाही माहिती। त्यांच्याकडून अपेक्षित आहे की त्यांच्याकडून इथं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे। आणि इथे मोठ्या प्रमाणात शनिवार रविवारी हॉलिडे असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते आणि युवकांचे हे हुज्जत करत उन्हाळक्या करत हे प्रशासनाचं हे न करता ते आपल्या हे नाही करून असे हे करत आहेत। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश कानापुरम, लोणावळा।